हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। तर मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता उंबरठ्याला हळदीचं लेपन लावण्याचा। तर त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे। हळदीचं लेपन हे कशासाठी लावतात, तर याचे खरं तर ना आध्यात्मिक महत्त्व पण आहे आणि आरोग्यदायी फायदे पण आहेत। तर मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आध्यात्मिक महत्त्व सांगते। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा तर असा आहे की आपल्या घरातली जी नकारात्मकता असते ना ती दूर होते। दुसरं, लक्ष्मीचं आगमन होतं आपल्या घरात। म्हणजे काय, तर उंबरठ्याला हळद लावून पूजन केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते, अशी श्रद्धा मानली जाते। तिसरं म्हणजे हळद ही शुद्धता आणि मांगल्याचे प्रतीक आहे। उंबरठ्याला हळद लावण्याने घराचं एक प्रकारचं सुरक्षा कवचच निर्माण होतं असं मानले जाते। आता मी तुम्हाला याचे ना आरोग्यदायी फायदे सांगते। सगळ्यात पहिल्यांदा तर ना जंतुनाशक गुणधर्म आहेत हळदीत, त्याच्यामुळे ना ही बॅक्टेरिया मारायला मदत करते आणि हळदीचे लेपन लावल्याने ना बाहेरनं जे सूक्ष्म कीटक मुंग्या आतमध्ये येतात ना ते प्रवेश करू शकत नाही। आणि दुसरं म्हणजे जुन्या काळी ना असे लाकडाचे उंबरठे असायचे, त्यामुळे ना लाकडाला वाळवी लागू नये म्हणून ना याला हळद लावली जायची। तर आता हे ना बनवायचं कसं हे मी तुम्हाला थोडक्यात पटकन सांगते। तर हळदीचं लेपन करायला ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये मी ना हळद घातली आहे, त्याच्यात थोडंसं गुलाबजल आणि पाणी घालून ना याची एक छान पेस्ट तयार करून घ्यायची। पेस्ट थोडीशी पातळच करायची, जेणेकरून तुम्ही आता व्हिडिओत पाहिला असेल तर आपल्याला तशी ती उंबरठ्याला लावता आली पाहिजे, इतकी ती पातळ करायची। आणि ती छान मग नंतर लावून घ्यायची आणि उंबरठ्याची आपल्या पूजा करायची। हळद कुंकू वाहून मी अगरबत्ती ओवळते। जर तुमच्याकडे फुलं शिल्लक असतील तर तुम्ही फुलं सुद्धा वाहू शकता। आणि हे ना दर गुरुवारी केलेलं खूप चांगलं असतं आणि सणासुदीला सुद्धा आपण हे करू शकतो। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।